नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाला ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये कोणती भाजीपाला पिकं घ्यावी जेणेकरून एप्रिल आणि मे हे जे काही उन्हाळ्याचे शेवटचे 2 महिने, तर या 2 महिन्यामध्ये ज्या पिकांना मार्केटमध्ये चांगली मागणी असेल, दर चांगले मिळतील आणि नफ्यापोटी शेतकऱ्यांना त्या पिकातून 2 पैसे हे मिळतील, अशी एकंदरीत काही पिकं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर फार नफ्या संदर्भात म्हणजे लाख 2 लाख रुपये अशा नफ्या संदर्भात बोलायचं नाही, परंतु जेमतेम खर्च वजा जाता 50 ते 60 हजार रुपये ज्या पिकातून तुम्हाला राहू शकतात, अशी काही पिकं मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो. याच्यामध्ये काही पिकं कमी खर्चिक आणि कमी कालावधीची आहे, ज्यासाठी खत व्यवस्थापन किंवा फवारणीचा जो काही खर्च आहे तर तो कमी आहे. परंतु काही पिकं शेतकरी मित्रांनो जास्त खर्चिक आहे आणि लाँग ड्युरेशनची आहे, ज्या पिकांसाठी खत व्यवस्थापन फवारणीचा जो खर्च आहे तर तो जास्त येणार आहे. शिवाय ज्या पिकांना तुम्हाला तार आणि बांबूची बांधणी करणं गरजेचे आहे, शिवाय बेड आणि मल्चिंग सुद्धा त्या पिकांसाठी करणं गरजेचं आहे. त्यामुळे काही पिकं थोडीशी खर्चिक आहे, परंतु जी पिकं खर्चिक आहे शेतकरी मित्रांनो, त्या पिकाचं उत्पादन सुद्धा चांगलं आहे आणि त्या पिकांना मार्केटमध्ये रेट सुद्धा चांगला मिळतो. त्याच्यामुळे एकंदरीत शेतकरी मित्रांनो, खर्च जरी येत असला तरी उत्पादन पण चांगलं आहे आणि त्याच्यातून पैसे सुद्धा चांगले मिळतात. तर शेतकरी मित्रांनो, जी काही पिकं आपल्याला फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये घ्यायची, तर या पिकांची माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाला ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरून नोटिफिकेशन बेल ऑन करायला अजिबात विसरू नका, म्हणजे असेच शेतीविषयक नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओज तुम्हाला हे मिळत राहतील. तर शेतकरी मित्रांनो, फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये जी काही पिकं आपल्याला घ्यायची, तर आपल्याकडे उपलब्ध पाण्याचा स्रोत कसा आहे किंवा उच्च तापमानामध्ये ज्या पिकातून चांगलं उत्पादन मिळू शकतं, म्हणजे तापमानाप्रती सहनशील पिकं कोणती आहे, तर अशाच पिकांची आपण या काळामध्ये लागवड करणं त्या ठिकाणी फायद्याचं ठरतं. तर याच्यामध्ये पहिलं पीक आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजेच घोसाळे, ज्याला आपण गिलके म्हणतो आणि आपल्या साध्या भाषामध्ये चोपडा दोडका किंवा जो काही पारसा दोडका आहे, तर या पिकाची लागवड तुम्ही फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये करू शकता. 4 ते 5 महिन्याचं हे पीक आहे शेतकरी मित्रांनो. या पिकाची ॲव्हरेज लागवड जी आहे तर इतर पिकांच्या तुलनेमध्ये खूप कमी असते. इतर पिकांसारखी खूप जास्त प्रमाणामध्ये या पिकाची लागवड शेतकरी करत नाही, त्यामुळे या पिकाला मार्केटमध्ये नेहमीच चांगला दर मिळतो. लागवडीनंतर 50-55 दिवसाला या पिकातून जे काही उत्पादन आहे तर ते निघायला सुरुवात होते, म्हणजे जो काही तोडा आपण म्हणतो तर तो तोडा त्या ठिकाणी निघायला सुरुवात होते. आणि पुढचे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कमीत कमी 115 ते 120 दिवस म्हणजे एकंदरीत 3.5 ते 4 महिने या पिकातून नियमित तोडा हा मिळत असतो. आता गिलके पिकाची जर तुम्हाला लागवड करायची म्हटलं तर त्यासाठी तुम्हाला बेड आणि मल्चिंग करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला तार आणि बांबूची बांधणी करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण जेवढं गिलक्याचं पीक हे लटकत्या स्वरूपामध्ये असेल तेवढं त्याचं जे काही उत्पादन आहे तर ते उत्पादन हे चांगलं मिळतं. तर बेड आणि मल्चिंग शेतकरी मित्रांनो, आपल्याला 4-4 फुटाच्या अंतरानं त्या ठिकाणी बेड पाडणं गरजेचं आहे. त्यानंतर चांगल्या प्रकारचा भेसळ डोस देऊन मल्चिंग करून नंतरच या पिकाची लागवड करायची. तर भेसळ डोसमध्ये आपल्याला खतं कोणती द्यायची आहे, तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही 25 किलो मॅग्नेशियम, त्यासोबत 100 किलो 10-26-26 किंवा 12-32-16 अशा पद्धतीनं खत घ्यायचं. त्याच्याचमध्ये तुम्हाला 10 किलो सल्फर घ्यायचा आहे आणि एक 20 ते 25 किलो तुम्हाला मिक्स मायक्रोन्यूट्रियन्स अशा पद्धतीचा भेसळ डोस तुम्हाला लागवडीवेळी या पिकाला देणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे चालून नियमित तुम्हाला ड्रीपद्वारे जी काही वॉटर सोल्युबल खतं आहे तर ती या पिकासाठी देणं गरजेचे आहे. त्यासोबत शेतकरी मित्रांनो, फळमाशी आहे, रस शोषण करणारी कीड आहे किंवा अळीचं नियंत्रण आहे, याच्यासाठी तुम्हाला नियमित फवारण्या करणं सुद्धा या पिकाला गरजेचं आहे. एकंदरीत चांगलं नियोजन जर तुम्ही गिलके पिकाचं ठेवलं तर 15 ते 18 टनापर्यंतचं एकरी उत्पादन तुम्ही घेऊ शकता आणि 15 रुपयाचा दर किलो मागं जरी मिळाला तुम्हाला तरी सुद्धा खर्च वजा जाता या पिकातून लाखभर रुपये तुम्हाला राहू शकतात शेतकरी मित्रांनो. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळामध्ये एक प्रॉफिटेबल असं हे पीक आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचं पीक म्हणजेच गवार. उच्च तापमानामध्ये चांगल्या पद्धतीनं येणारं जे काही पीक आहे शेतकरी मित्रांनो आणि कमी खर्चात येणारं हे पीक आहे. साधारणतः 3-3.5 महिन्याचं हे पीक आहे. लागवडीनंतर 30-35 दिवसांनी या पिकातून तोडा निघतो आणि दिवसाआड या पिकातून तोडा मिळतो. मंजुराच्या दृष्टीनं थोडंसं किचकट आणि खर्चिक पीक आहे शेतकरी मित्रांनो. आता या पिकामधून फार नफा मिळेल असं मी तुम्हाला सांगणार नाही, परंतु एक 10 गुंठे जर तुम्ही लागवड केली तर तुमचा पूर्ण घर खर्च चालेल एवढे पैसे या पिकातून तुम्हाला जे इथं राहू शकतात. गवारीला बेड मल्चिंगची गरज नाही शेतकरी मित्रांनो. सरळ तुम्ही सरी पद्धतीमध्ये गवारीची लागवड करू शकतात. 2 सरीतलं अंतर 2 फूट आणि 2 झाडातलं अंतर 1 फूट ठेवावं, किंवा ड्रीपवर तुम्हाला लागवड करायची असेल तर 3 फूट च्या अंतरानं लॅटरल राहावे आणि नंतर त्याची लागवड करावी.
गवारीला लागवडीवेळी खत व्यवस्थापन करण्याची गरज नाही. उगवण झाल्यानंतर एक 15 ते 20 दिवसांनी तुम्ही एक 15 ते 20 किलो युरिया आणि एक 10-26-26 एकरी अशा पद्धतीचं जरी खत व्यवस्थापन केलं तरीसुद्धा या पिकाचं त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं उत्पादनही मिळू शकतं. याच्यामध्ये फवारणीचा खर्च खूप कमी येतो. भुरी आणि करपा जर आला तरच त्याच्यावरती तुम्हाला फवारणी करायची, किंवा रस शोषण करणारी कीड असेल तर त्याच्यासाठी काही फवारण्या करणं तुम्हाला गरजेचं आहे. परंतु एकंदरीत खत आणि फवारणीचा जर आपण विचार केला तर खूप कमी खर्चिक पीक आहे. उन्हाळ्यामध्ये या पिकाला मागणीसुद्धा चांगली असते. 30-35 रुपयाचा किलो मागं जरी दर मिळाला तरी चांगले पैसे या पिकातून हे राहू शकतात. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचं पीक ते म्हणजे चवळी. आता चवळीची सुद्धा जी काही ॲव्हरेज लागवड आहे तर ती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कमीच असते शेतकरी मित्रांनो. त्यामुळे चवळीला सुद्धा मार्केटमध्ये या काळात चांगला दर मिळतो. चवळी हे साधारणतः 3 ते 4 महिन्याचं पीक आहे. लागवडीनंतर चवळीचा जो काही तोडा आहे, म्हणजे जे काही उत्पादन मिळायला लागतं, तर ते 45 दिवसापासून पुढं तुम्हाला उत्पादन निघतं शेतकरी मित्रांनो. आणि 3-4थ्या दिवशी चवळी पिकाचा सुद्धा तोडा मिळतो. आता चवळी लागवड करायची ठरलं तर बेड मल्चिंग करणं गरजेचे आहे, किंवा नाही जरी केली शेतकरी मित्रांनो तरी याच्यामध्ये तार आणि बांबूची बांधणी करणं गरजेचे आहे. तुमचं बेड मल्चिंग ऑप्शन आहे या पिकाला, पण तार आणि बांबू बांधणी करणं गरजेचे आहे, कारण लटकत्या स्वरूपामध्ये चवळीचं जे काही उत्पादन आहे तर ते चांगलं निघतं शेतकरी मित्रांनो. आणि 15-20 रुपयाचा जरी दर मिळाला, चांगलं नियोजन ठेवलं तर 10 ते 12 टनापर्यंत ॲव्हरेज सहज मिळतं. 15-20 रुपयाचा दर मिळाला तरी चांगले पैसे चवळी पिकातून तुम्हाला राहू शकतात. खत व्यवस्थापन किंवा जी काही फवारणी, तर फवारणीमध्ये तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजेच रस शोषण करणारी कीड आणि अळीचे नियंत्रण. याच्यासाठी तुम्हाला नियमित त्या ठिकाणी फवारण्या करणं गरजेचं आहे. आणि खत व्यवस्थापनाचा जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो, तर लागवडीवेळी तुम्ही साधं 10-26-26 किंवा 12-32-16 याच्यापैकी कोणतंही एक खत दिलं तरीसुद्धा तुम्हाला दुसरं कोणतंही याच्यामध्ये खत टाकण्याची त्या ठिकाणी गरज पडत नाही. एक युरियाचा तुम्ही आवश्यकतेनुसार वापर करू शकता, किंवा त्याची गरज तुम्हाला पडणार पण नाही. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचं पीक आहे ते म्हणजेच कोथिंबीर. कोथिंबीर पिकाचा मी एक स्पेशल व्हिडिओ त्या ठिकाणी दिलेला आहे शेतकरी मित्रांनो. अतिशय कमी कालावधीमध्ये, कमी खर्चामध्ये आणि कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे. 35-40 दिवसात येणारं पीक आहे. शॉर्ट टर्म पीक आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे तुमच्याकडे जर कमी पाणी असेल तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही कोथिंबीर हा ऑप्शन त्या ठिकाणी नक्कीच निवडू शकता. फक्त शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरीची जळ जास्त होते, त्याच्यामुळे थोडीशी भारी आणि ज्या जमिनीमध्ये ओलावा चांगला टिकून राहतो अशा जमिनीची निवड करावी. स्प्रिंकलर किंवा रेन पाईप असेल तर अतिउत्तम कोथिंबीर पिकासाठी शेतकरी मित्रांनो. कोथिंबीर तुम्हाला जर लागवड करायची किंवा तुम्हाला पेरणी यंत्रानं कोथिंबीर पेरायची, तर कोथिंबीरीला शेतकरी मित्रांनो खूप जास्त खत व्यवस्थापन लागत नाही. एक 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 बॅग 24-24-0 अशा पद्धतीचं तुम्ही लागवडीवेळी किंवा पेरणीवेळी कोथिंबीरीला खत त्या ठिकाणी द्यायचं आहे. आणि उगवण झाल्यानंतर तुम्हाला एकंदरीत 1 युरियाचा डोस या पिकाला द्यायचा आहे. उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरीला चांगली मागणी असते. शेतकरी मित्रांनो, चांगलं नियोजन जर ठेवलं तुम्ही तर कोथिंबीरीतून 250 ते 300 कॅरेट हा माल तुम्हाला उन्हाळ्यामध्ये निघू शकतो. आणि 300-350 रुपयाचा दर जरी पकडला तरी या पिकातून सुद्धा चांगले पैसे राहू शकतात. त्यानंतर 5वं आणि शेवटचं जे पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजेच मिरची. आता मिरची हे लॉंग ड्युरेशनचं पीक आहे. व्हरायटीनुसार याचा जो कालावधी आहे तर तो 6 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंतच्या ज्या काही व्हरायटी आहे मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आता तुम्ही कशा पद्धतीनं तुम्हाला मिरचीची लागवड करायची, लॉंग ड्युरेशनची घ्यायची किंवा शॉर्ट ड्युरेशनच्या व्हरायटी घ्यायच्या, हंगामी व्हरायटी घ्यायची की 2 वर्ष चालणारी घ्यायची, हे तुम्ही तुमच्या नियोजनानुसार त्या ठिकाणी ठरवू शकता. मिरची पिकासाठी शेतकरी मित्रांनो बेड मल्चिंग गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला तार बांबू बांधणी ऑप्शन आहे. जर खूपच वाढ असेल तर साईटनं तुम्हाला तार हा बांधावा लागतो, जेणेकरून मिरची पिकाची जी काही ती पडझड त्या ठिकाणी होत नाही. परंतु बेड मल्चिंग करणं गरजेचं आहे. आणि मिरची पिकाला एक चांगल्या प्रकारचा भेसळ डोस त्या ठिकाणी देणं त्या पिकाला गरजेचं आहे. बेड हे 4-4 फुटाच्या अंतरानं बेड सोडावे. झिगझॅग पद्धतीनं मिरचीची लागवड करावी. 2 झाडातलं अंतर कमीत कमी 1.5 फूट असावं, अशा पद्धतीनं तुम्ही मिरचीची लागवड जी इथं करू शकता शेतकरी मित्रांनो. लागवडीवेळी जे खत व्यवस्थापन करायचं आहे तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला एका एकरसाठी 2 बॅग 10-26-26 किंवा 2 बॅग 12-32-16 अशा पद्धतीनं खत घ्यायचं. त्यासोबत 100 किलो तुम्हाला लिंबोळी पेंट घ्यायचा आहे. 25 किलो शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम, 10 किलो सल्फर आणि 25 किलो मिक्स मायक्रोन्यूट्रियन्स
असा जो काही भेसळ डोस आहे तर मिरची पिकाला त्या ठिकाणी देणं तुम्हाला गरजेचं आहे. लागवडीनंतर शेतकरी मित्रांनो जवळपास 55 ते 60 दिवसानंतर मिरची पिकातून जे तोडा निघायला सुरुवात होते. चांगलं नियोजन जर तुम्ही ठेवलं शेतकरी मित्रांनो तर ओल्या मिरचीचं एकरी जे काय उत्पादन आहे तर ॲव्हरेज आपण 15 टनापर्यंत जरी पकडला आणि 30-35 रुपयाचा किलो मागं जरी दर मिळाला तर शेतकरी मित्रांनो अक्षरशः मालामाल करणारं हे पीक आहे. परंतु याच्यामध्ये थोडासा खर्च तुम्हाला जास्त येणार आहे, म्हणजे ज्या काही फवारण्या आहे किंवा खत व्यवस्थापन आहे आणि तोडणीचा जो काही खर्च आहे तर त्याच्यासाठी खर्च जास्त येतो. परंतु उत्पादन चांगलं मिळतं आणि रेट चांगला असल्यामुळे शेतकरी मित्रांनो हे एक प्रॉफिटेबल पीक आहे. आता